हा कशातला तुमचा क्वेश्चन आहे, सांगू शकेल कोण? अर्बनायझेशन मीन्स पॉप्युलेशन. आत्ताच आपण डिस्कस केलं. 1981च्या सेन्सस नुसार काय केलं, अर्बनायझेशनचे काही क्रायटेरिया दिले. ओके, आता थोडा कॉन्ट्रोवर्शियल प्रश्न होता. कॉन्ट्रोवर्शियल का? आता प्रश्न वाचावा तुम्हाला समजेल. ओके, अर्बनायझेशन मीन्स व्हॉट? पहिला काय, सेंट्रलायझेशन ऑफ पॉप्युलेशन इन द सिटीज. बरोबर आहे का? बरोबर आहे. ओके, डिसेंट्रलायझेशन ऑफ पॉप्युलेशन इन द सिटीज, ऑब्वियस गोष्ट आहे, म्हणजे की हे नाहीये. थर्ड काय, सेंट्रलायझेशन ऑफ पॉप्युलेशन इन विलेजेस, ऑब्विसली हे पण नाही. हे दोन्ही कॉम्प्लिमेंटरी आहेत एकमेकाला. आणि चौथं काय स्टेटमेंट आहे, इन्क्रीज इन डेन्सिटी ऑफ पॉप्युलेशन. हे बरोबर आहे का? हा, पण काही जणांनी हे बरोबर घेतलं होतं, काही जणांनी म्हणजे मोस्ट ऑफ द जणांनी, कारण की आपला काय क्रायटेरिया, 400 चा क्रायटेरिया बघितला होता ना आपण. सो सर्वांना वाटलं की पण इथं स्पेसिफिक असं दिलेलं नाहीये की इन्क्रीज इन डेन्सिटी ऑफ अर्बन पॉप्युलेशन, और असंही असू शकतं ना, एखादं विलेज आहे त्याची डेन्सिटी वाढली पण ती 400ला टच नाही झाली किंवा त्याचे बाकीचे क्रायटेरिया मॅच होत नाहीत. सो त्यामुळे हा प्रश्न जो आहे त्याचं उत्तर फक्त काय दिलं होतं, ए दिलं होतं. बऱ्याच जणांनी ए आणि डी लावले. म्हणूनच मी काय म्हटलं की हे प्रश्न कसे आहेत, सब्जेक्टिव्ह लेवलचे आहेत, म्हणजे ज्याचे एक पेक्षा दोन आन्सर आपण कसं इंटरप्रिट करतोय त्याच्यावर येऊ शकतात. आणि असे प्रश्न आहे, म्हणूनच मी म्हटलं की 15 पैकी 13 ते 14 तुम्ही मॅक्सिमम बरोबर आणू शकता. ओके, सो म्हणजे ते काय म्हणतात, आयोगाचे बरेच एमपीएससीचा जर ज्यांना कोणाला अनुभव नसेल तर बऱ्याचदा असं होतं की ते रेटून नेणं म्हणतात ना, की हेच उत्तर आहे आमचं, बाईने बोला तो बोला. सो त्या कॅटेगरीतले येतात. सो पण सांगण्याचा उद्देश काय की तुम्ही पॉप्युलेशन मध्ये कन्सेप्च्युअली क्लिअर पाहिजे सगळ्या गोष्टी. आता ह्याच्यामध्ये अजून एक प्रश्न होतो की नॅशनल पॉप्युलेशन पॉलिसी, उदाहरणार्थ, की त्याचे बेसिक तुम्हाला ऑब्जेक्टिव्ह जे आहेत तर ते विचारले जातात वगैरे. सो ते ओव्हर द टाइम आपण कव्हर करू.